अंगारकी चतुर्थीचा योग असल्यामुळे तळकोकणातील वेंगुर्ले रेडी इथे द्विभुजा गणपती मंदिरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली। पहाटे श्री गणरायाची विधिवत पूजा झाल्यानंतर गणरायाच्या दर्शनाला सुद्धा भाविकांनी गर्दी केली। नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या गणपती बाप्पासमोर नतमस्तक होण्यासाठी अनेकांनी गर्दी केली। आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। आज अंगारिका योग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी येथील द्विभुजा हा जो गणपती आहे याला पाहायला मिळत आहेत। इथे बघितलं तर हे गणरायाची जी मूर्ती आहे ही खास जय महाराष्ट्र चॅनलच्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवत आहोत। आज अंगारिका योग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक आहेत ते सध्या रेडी येथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक ही दाखल झालेले पाहायला मिळतात। ह्या नवसाला पावणारा गणपती असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत ते सध्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहेत। सकाळी पहाटेला या गणरायाची पूजा झाल्यानंतर इथे जो भाविकांचा ओघ आहे तो हजारो भाविकांचा ओघ पाहायला मिळतोय। देवाला केळी, नारळ याचा जो नैवेद्य आहे तो दिला जातोय। त्याचबरोबर संध्याकाळी जो महाआरती होणार आहे, नैवेद्यानंतर महाआरती होणार आहे, त्यामुळे ह्या जो आज बघितलं तर रेडीच्या गणपतीला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। आज पूर्ण महाराष्ट्र म्हणा, गोवा म्हणा, कर्नाटक म्हणा, पूर्ण भारतभर आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी या देवाची आपल्या गणपती महाराजांची ख्याती भारतभर किंवा जगभर पोहोचल्या कारणाने आज प्रचंड गर्दी पूर्ण भारतातून म्हणा किंवा बाहेरून लोक येतात।